महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याच्या निषेधार्थ सांगली युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि युवक सांगली शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडलं। सातत्यानं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांच्या हातातील रोजगार कमी होत चालला आहे। प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे। सातत्यानं केंद्र सरकार आणि राज्यातील खोके सरकार हे येथील उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत आणि त्यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे आणि अशा निर्णयामुळे मराठी तरुणांना हक्काचा रोजगार गमवावा लागत आहे, असं संजय बजाज यांनी यावेळी सांगितलं आहे। गेली 2-2.5 वर्षात तुम्ही पाहताय की महाराष्ट्राचे जेवढे चांगले उद्योग आहेत ते गुजरातला न्यायचं या केंद्र शासन आणि आत्ताचं महाराष्ट्र सरकार हे नवीन धोरण चालू केलेलं आहे आणि त्याची झळ एवढी लोकांना लागायला लागली आहे की जेवढे युवक शिकून बाहेर यायला लागले त्यांना त्याचा अतिशय त्रास होतो आणि नोकऱ्या मिळत नाही। त्यातले आपले टॅलेंट मुलं परदेशी इतर राज्यात जाऊन काम करायला लागले। अतिशय मोठी हानी झाली आहे। ही खरी सुरुवात 7 वर्ष आधी हिऱ्याचं मार्केट मोठ्याच्या मोठं मुंबईतनं सुरतला नेलं। आता सुरतला यांनी हिरेनगरी म्हणून नाव देऊन टाकलं। म्हणजे असा मुंबई असो औरंगाबाद असो, परवाचीच मी बातमी वाचली की औरंगाबादमधून एक मोठा उद्योग जातोय, जवळजवळ त्यात 12-13 हजार कर्मचारी होते। अशा पद्धतीने चाललं तर निश्चित आपल्या महाराष्ट्राच्या युवकांची हानी होणार आहे। तर यासाठी आज आम्ही सर्व युवक, सर्व पदाधिकारी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आलेलो आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।